स्वागत आहे तुमचं. तर चला आज जेवण वगैरे झालंय माझं. आता मी भाकरी करते. हे बघा मस्तपैकी बाजरीच्या भाकरी. तिकडे माझं मटण शिजतंय, भात वगैरे झालेला आहे आणि कांदे वगैरे भाजून घेतलेले आहेत. हे बघा. तर चला भाकरी करते बाजरीच्या छान अशा. आराम करायला भेटलाच नाही मला, थोडासा आराम करायचा होता. तर घेते भाकरी करून. आता मसाला भाजते. भाकरी झाल्यानंतर वाटून घेते आणि नंतर तुम्हाला मटणाचं कालवण करताना वगैरे झाल्यात. आता मसाला भाजून घेतला, कोथिंबीर वगैरे घेतली धुवून मस्तपैकी अशी. आता वाटून घेते खोबरं, चण्याची डाळ, कांदा, लसूण सगळं याच्यामध्ये, गरम मसाला, धने, कोथिंबीर. आता हे सगळं वाटून घेते मी. मसाला वाटून घेतला आहे. इकडं मटण घेतलं आहे कढईत. इकडं लसूण अद्रकची पेस्ट. इकडं तेल टाकले गरम झाले. इकडं कांदा, लसूण, अंबारी मसाला आणि इकडं मटण मसाला. आणि हे मसाल्याचा डब्बा आपला लाल तिखट, हळद. तर चला मी आता हळद टाकते. आधी कांदा लसणाची पेस्ट टाकते, म्हणजे हळद जळून नाही जायची मग अगोदर. आता हळद टाकते. आता मटण मसाला टाकते. आता हा अंबारी मसाला टाकते थोडासा. आता वाटून घेतलेला मसाला टाकते. वाटायला मीठ घेत होतं. मटण शिजताना मीठ टाकलेलं आहे बरं का. आणि मसाला वाटायला घेतलं होतं मीठ. थोडासा आपण फ्राय करून घेऊ मसाला परतून तेलामध्ये. वाटीत तेल टाकते थोडंसं. किटली घासायला टाकली, तेल सोडायचं किटलीमध्ये. तर चला आता मटण टाकू आपण कढईत. ते मिक्सरचं भांडं धुवून थोडंसं टाकू पाणी. अशा प्रकारे आपलं मटणाचं कालवण केलेलं आहे. आता उकळी येऊन देऊ एक मोठी अशी. नंतर मग कमी गॅसवर आपण करू. भांडे वगैरे एवढे सगळे घासून झालेत आता सगळे.
पिठाचा डबा घासला, तेलाची किटली घासली. आता तेल टाकायचं याच्यामध्ये. आणि इकडं आपलं मटणाचं कालवण तयार झाले. हे राहिलेलं पिठ्या डब्यात काढून घेतले. डबा सुक्का करायचा, पुसायचा कपड्याने आणि याच्यात पीठ टाकायचं. तर चला मटणाचं कालवण आपण बघू आता कसं झालं ते. छान असं आपलं मटणाचं कालवण झालेलं आहे मस्तपैकी. काळ्या मसाल्यात तरी वगैरे आलेली मस्तपैकी. तर चला मी आता डब्यामध्ये पीठ टाकते, डबा पुसून घेते. एवढे भांडे घासलेत, अजून गॅस वाटा पुसायचा आहे. पीठ सोललं आहे आता, दळून आणलेलं. आता हे असं ठेवते, पहिलं पीठ हे अगोदरचं. तर चला आता गॅस बंद करते. मस्तपैकी आपलं कालवण तयार झालेलं आहे. तरी वगैरे मस्त आलेली आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला सांगा नक्की तुम्हाला, कमेंटमध्ये जरूर सांगा. चला बाय बाय.